झी 24 तास एक पाऊल पुढे. अगदी सुरुवातीला स्पॉटलाइटच्या प्रेक्षकांसाठी एक एक्सक्लुझिव्ह बातमी. क्रांती रेडकरला मिळालंय तिकीट टू हॉलिवूड. अहो खरंच, मदर तेरेसा यांच्या पत्रांवर आधारित द लेटर्स या हॉलिवूड पटात झळकणार आहे आपली मराठमोळी क्रांती. चला तर तिलाच विचारूया तिच्या या हॉलिवूड भरारीबद्दल. आपल्या लाडक्या क्रांतीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बाब आहे, कारण आपली मराठमोळी क्रांती आता हॉलिवूड फिल्ममध्ये झळकणार आहे. क्रांती, काय सांगशील तुझ्या या द लेटर्स या हॉलिवूड फिल्मबद्दल? द लेटर्स ही मदर टेरेसानी जी पत्र लिहिलेली तिच्या मिशनरीमधनं व्हॅटिकन सिटीमधल्या एका प्रीस्टला त्यावर आधारित आहे ही फिल्म. त्या पत्रांवर त्याच्या तिचं स्ट्रगल, तिने कशी ती मिशनरी उभी केली ह्या बाबतीत आहेत ही फिल्म मेनली. आणि या फिल्ममध्ये मी दीपा अमरीश अशी एक भूमिका प्ले करते. ती मदर टेरेसाच्या कॉन्व्हेंटमध्ये शिकणारी एक मुलगी होती आणि अशा अनेक मुली होत्या, पण त्यातल्या ज्या पुढे जाऊन मदर टेरेसाच्या राईट हँड आणि लेफ्ट हँड बनल्या त्यापैकी सुभाषिनी दास आणि दीपा अमरीश ह्या दोन मुली होत्या. कलकत्त्यात लहानाच्या मोठ्या झालेल्या, पण त्या तेव्हा स्वातंत्र्याची चळवळ चालू असल्यामुळे त्या कॉन्व्हेंटमध्ये राहायच्या आणि तिथे कसं त्यांना सहवासात त्या येतात मदर टेरेसाच्या आणि कशा इन्फ्लुएन्स होतात, कशा त्या ख्रिश्चॅनिटी ॲक्सेप्ट करायला तयार होतात आणि स्वतःच्या घरचं ऐश्वर्य म्हणजे दे कॅन इझिली गो टू लंडन आणि स्टडी अँड ऑर गेट मॅरिड टू अ रिच गाय, पण ते न निवडता त्या कन्वर्ट होतात आणि मिशनरी जॉईन करतात आणि लिटरली कचऱ्याच्या डब्यात पडलेल्या गरीब माणसांना आणि मरत असलेल्या माणसांना त्या मदत करतात. सो आय फील, आणि हे आम्ही ॲक्च्युअल लोकेशन्सला शूट केलं. म्हणजे गरीब तर गरीबच बाई होती ती, शी वॉज नॉट मेड अप, आणि ती खरंच आजारी होती आय फील. आणि लिटरली ते कचऱ्याच्या डब्यात खरा कचरा होता. सो इट वॉज ॲक्च्युली खरंच खूप वास येत होता आणि आम्हाला तिथे उभं राहणं पण शक्य नव्हतं. बट आय फील जेव्हा मी जुलिएट स्टीव्हन्सनला पाहिलं आणि ती त्या कचऱ्याच्या डब्यात इतकी इझिली वावरत होती आणि तिला काही वास येत नव्हता, तिला काहीच होत नव्हतं, आणि आय वॉज थिंकिंग ओ गॉड, आपण किती शॅलो आहोत, यु नो, आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा किती त्रास होतो. पण वेन यू सी द वायडर पिक्चर की तुम्ही कलाकार आहात आणि तुम्ही ते आहात, मी दीपा अमरीश आहे, तर तेव्हा एकदा ती दीपा अमरीश झाली की तिला त्या कचऱ्याच्या डब्याचा त्रास होत नाही, हे मी ह्या फिल्मच्या दरम्यान त्या बाईकडून शिकले. सो आय फील ही फिल्म करताना वंडरफुल एक्सपिरियन्सेस होते. बेस्ट डिरेक्टर आय थिंक विलियम रीड, ही वॉज सुपर्ब, ज्यांनी डॉक्युमेंटरी फिल्म मेकिंग इंट्रोड्यूस केली किंवा मेकिंग ऑफ फिल्म्स जी त्यांनी हॉलिवूडमध्ये इंट्रोड्यूस केली. ॲट द सेम टाईम जॅक ग्रीन जे सिनेमॅटोग्राफर होते त्यांना लाईफ टाईम अचीवमेंट ऑस्कर अवॉर्ड मिळालेला आहे 2010चा. सो आय फील दॅट अशा ग्रेट माणसांबरोबर काम करायची संधी मला लाभली आणि माझं कॅरेक्टर पुढे जाऊन कन्वर्ट झाल्यावर सिस्टर गर्ट्रूड असं तिचं नाव असतं. सो शी बिकम सिस्टर गर्ट्रूड लेटर ऑन. आणि मग तो अख्खा प्रवास 15 वर्षाची असल्यापासून ते 35-40 वर्षापर्यंत. सो क्रांती, नक्कीच म्हणजे अगदी मराठी फिल्म इंडस्ट्रीसाठी एक अभिमानाची बाब आहे ही. पण आमची ही मराठमोळी क्रांती इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेली, ही झेप कशी काय? इथे खूप सिलेक्टेड कास्टिंग कंपनीज आहेत ज्यांना ती लोक फोन करून सांगतात. सो दे कॉल मी अप, असं आहे, सो वुड यू लाईक टू ऑडिशन. ते लोक स्क्रीन टेस्ट घेतात. सो आय वेंट फॉर द स्क्रीन टेस्ट झाल्यावर त्यांचा मला एक फोन आला की असं आहे आणि तुम्ही शॉर्टलिस्ट झालात ह्या रोलसाठी. तर आय वॉज लाईक ओके, कारण मी असंच रँडम आहे, लेट्स सी, बघूया, देऊया ऑडिशन, लेट्स सी व्हॉट हॅपन्स. आणि त्याच्यानंतर मला एक त्यांनी सांगितलं की तुमची वेळ घेऊ आम्ही आणि तुम्हाला एक अमेरिकेहून स्काईप कॉल येईल, व्हिडिओ कॉल, आणि तुम्हाला डिरेक्टरशी बोलावं लागेल. ॲट लेंथ आय थिंक अर्धा-पाऊण तास मी डिरेक्टरशी बोलले. त्यांनी प्रत्येक सीनबद्दल माझ्याशी डिस्कशन केलं आणि बँग ऑन इट वॉज देअर. 1 जानेवारीला मला 2012ला फोन आला की येस, यू आर डुईंग द फिल्म. सो आय वॉज व्हेरी हॅपी. हो, नक्कीच क्रांती, ऑल द बेस्ट या फिल्मसाठी आणि आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. झी 24 तास एक पाऊल पुढे.